बातमी यवतमाळमधली आहे। यवतमाळमध्ये तरुणांसाठी युवा संवाद उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 21 एप्रिलपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे। IAS, IPS आणि IFS अधिकारी या दरम्यान विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील। विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि करिअरबाबत हे अधिकारी मार्गदर्शन करतील। कार्यक्रमासाठी 865 ची मर्यादा आहे। प्रवेश विनामूल्य आहे। ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांवर विशेष भर दिला जाणार आहे। मीना जिल्हाधिकारी यवतमाळ आपण आपल्या जिल्ह्याचे युवांसाठी कॅरियर गायडन्स नावाचे एक कार्यक्रम घेणार आहे। ते युवा संवाद कार्यक्रम आपण 7 आठवड्यामध्ये चालवणार आहे। दर आठवड्याला आपण प्रत्येक सोमवारी आपले जे जिल्ह्याचे चांगले स्पीकर्स आहे, जे वेगवेगळी कॉम्पिटिशन एग्जाम मधून निघून आपल्या पदावर बसलेले आहेत, त्यांना आपण आमंत्रित करणार आहेत। महत्त्वाचं आहे यामध्ये IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, IFS ऑफिसर्स, MPSC उत्तीर्ण झालेले आपले जे अधिकारी आहेत ते। यानंतरची बातमी सांगलीतली। पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याचा प्रकार घडलाय। अनैतिक संबंधांमध्ये पती अडसर ठरत असल्यानं त्याची हत्या करण्यात आलेली आहे। कवठे महांकाळमधल्या करोली टी गावातली घटना आहे। पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अनैतिक संबंधांमध्ये पती अडसर ठरत असल्यानं या पतीची पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं हत्या केल्याचा हा प्रकार कवठे महांकाळमधल्या करोली टी गावात घडलेला आहे। पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शेजारी राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली असता त्या दिवशी 9:15 वाजताच्या सुमारास भारत इराप्पा करपे यांना नीलाबाई, त्यांची पत्नी नीलाबाई व बाबजी करपे ही दोघं मारहाण करताना पाहिलेली लोक होती। त्यांच्या विरोधात कवठे महांकाळ पोलीस ठाणे गुन्हा नंबर 131/2026 BNS कलम 103(1)/238(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।